जळगाव विधान परिषदेसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे। मात्र मतदानाच्याच पूर्वसंध्येला या निवडणुकीतले अपक्ष उमेदवार जे आहेत अनिल चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची जाहीर माघार या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार अनिल चौधरी आहेत। काय सांगणार भाऊ, या निवडणुकीमध्ये तुम्ही सुरुवातीलाच नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन रंगत आणलेली होती, तिरंगी लढत होणार होती, मात्र असं काय घडलं की तुम्ही मतदानाच्या आदल्या दिवशी आज आपली माघार या ठिकाणी जाहीर केलेली आहे? मी सर्वप्रथम हे सांगतो की मी माघार जाहीर केलेली नाही आहे। मी थांबलो आहे म्हणजे आज रात्रीची जे महत्त्वाची ॲक्टिव्हिटीज होती ती करणे थांबले म्हणजेच त्यांना मदत होईल नंदू महाजन यांना। आणि मला काल 4 वाजता फोन आला आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा, आणि त्यांनी मला सांगितलं की अनिल तुला थांबावं लागेल, युती महाराष्ट्रात आहे आणि आपल्याला युती धर्म पाडायचा आहे, आणि तू प्रहारमध्ये असल्यामुळे बच्चू भाऊंसोबत आहे आणि बच्चू भाऊ युतीसोबत आहे। आणि साहेबांना मी सांगितलं ठीक आहे साहेब, मी उद्याच्या दिवशी थांबतो। तितक्यात मला एक अर्ध्या तासाने बच्चू भाऊचासुद्धा फोन आला। ते बच्चू भाऊंशी बोलले। बच्चू भाऊंचा फोन आला की अनिल भाऊ आपल्याला थांबावं लागते कारण आता आपण युतीसोबत जुळलो आहे। आणि बच्चू भाऊने मला समजवलं आणि सांगितलं की मी आप्पांशी बोलतो, आप्पा तुमचे चांगले मित्र आहेत आणि आप्पांना सांगतो आणि तुम्ही थांबून जा, कारण महाराष्ट्रामध्ये युती धर्म आपल्याला पाडावा लागेल, कारण फक्त एक सीटसाठी पूर्ण महाराष्ट्रात एक चुकीचा संदेश जाईल। आणि या सर्वांच्या बोलण्यामुळे यांनी आप्पांना फोन केला। मग आप्पा माझ्याकडे आले की तुम्ही आमचे मित्र आहेत आणि नंदू महाजन आणि आप्पासाहेब चंद्रकांत पाटील हे कॉमन आम्ही सर्व एकत्र मित्र आहे। मग हा सर्व मैत्रीचा एकत्र येऊन मी थांबलो आणि नंदू महाजनसाठी मी थांबलो। अनिल भाऊ, आपण म्हटलं की आपण अद्यापपर्यंत आपला शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला नाही, मात्र दुसरीकडे असं असताना पण महायुतीचा घटक म्हणून आपण थांबतात असं म्हटलं आहे। आपला शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे का? शिवसेनेत जरी माझा प्रवेश झाला नसला तरी मी बच्चू भाऊंसोबत प्रहारचा पदाधिकारी होतो आणि भाऊंसोबत मी पूर्ण महाराष्ट्रात काम केलेलं आहे बच्चू भाऊंसोबत। तर त्या हिशोबाने बच्चू भाऊने मला फोन केला आणि आता माझा 21 तारखेला शिवसेनेत प्रवेशच होता आणि मध्ये हे इलेक्शन आलं। मग एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं अनिल थांबावं लागतं। म्हटलं साहेब तुमचा आशीर्वाद ठेवा, आणि भाऊंनी सांगितलं काळजी करू नको, तुझ्या पाठीशी आशीर्वाद राहील माझा, आणि मी थांबलो। पुढच्या काळामध्ये काही त्यांच्याकडून तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे का या निवडणुकीच्या? आश्वासनाचा तो विषयच नाही आहे, पण त्यांचा आशीर्वादच माझ्यासाठी खूप मोठा विषय आहे। शिंदे साहेबांनी ज्याला सांगितलं आणि शब्द दिला तो त्यांचा शब्द प्रमाण असतो, आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला तर नक्कीच असे 100 पदं येतील आणि जातील। आपण जर बघितलं तर महायुतीचे नंदकिशोर महाजन उमेदवार आहेत, त्यांना आता सरळ ही थेट लढत होणार आहे, मात्र तुमच्या अपक्ष उमेदवारीमुळे त्यांना एक प्रकारे ही मदत आणि फायदाच होणार आहे। आपण असं म्हणायचं की नंदकिशोर महाजनांना आपण जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे? जाहीर पाठिंबा न म्हणता तर मी थांबलो म्हणजे त्यांना सपोर्ट झालाच माझा, आणि मी आज थांबलो म्हणजे आजची रात्रच महत्त्वाची रात्र होती आणि आजच आमचं सर्व प्लॅनिंग होतं। आणि आज सर्व कालपासनं आजपर्यंत आप्पा वगैरे सर्व येऊन शिंदेसाहेब बच्चूभाऊ कडू यांनी मला समजवून सांगितलं आणि मी थांबलो। याच्यातच नंदूभाऊ जिंकले असं समजा। आपले जे विश्वासातले आपल्यावर जे विश्वास ठेवून नगरसेवक या ठिकाणी आपल्याला मदत करणार होते, त्या नगरसेवकांची कशी समजूत काढणार आहेत? उद्या ते कोणाच्या बाजूने त्यांचा कौल जाहीर करतील? आता माझ्यासोबत जे नगरसेवक जोडले होते यांच्याशी प्रत्येकाशी मी भेटून चर्चा केलेली आहे, आणि भेटून चर्चा करताना त्यांना सांगितलं आहे जर का शिवसेनेचा पाठिंबा मला असला तर माझी सीट निघते, पण शिवसेनेचा पाठिंबा न भेटल्यामुळे शिवसेना युती धर्म पाडते, त्या हिशोबाने मग मला अडचण येत होती की मग त्या हिशोबाने मी विचार केला आणि यांनी सर्वांनी सांगितलं, तरीसुद्धा त्यांना समजून सांगितलं मी सर्वांना की परिस्थिती काय आहे। आता पाठिंबा निवडणुकीतून माघार आहे आपल्या? मी थांबलो आहे। माझी ॲक्टिव्हिटीज आतापासून बंद, म्हणजे आज जे रात्री जी प्लॅनिंग असतं रात्रीचंच असतं, आणि एका रात्रीतनं पूर्ण जिल्ह्याचं प्लॅनिंग तयार होतं, तर ते प्लॅनिंग काहीच करणार नाही। मी माझ्या घरी बसेल आणि थांबलो मी या इलेक्शन।
तुमच्या माघारीमुळे असं वाटतंय का आता निवडणुकीत तुम्ही थांबल्यामुळे नंदकिशोर महाजनांचा विजय बरं असं वाटतंय? 100% नंदकिशोर महाजन यांचा विजय झाला समजा. तर एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला, बच्चू कडू साहेबांनी देखील माझी समजूत घातली आणि त्यांच्या समजुतीनंतर या ठिकाणी या निवडणुकीतून जे आहे मी या ठिकाणी थांबतो आहे. माघार म्हणता येणार नाही, मात्र मी या निवडणुकीतून थांबतो आहे. माझा कुणालाही पाठिंबा नाही, मात्र माझी माघार हाच महायुतीच्या उमेदवाराला माझा पाठिंबा असल्याची तळ्यात मळ्यातली भूमिका अनिल चौधरींनी या ठिकाणी स्पष्ट केली असून या निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी होतील असा दावा देखील त्यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केला आहे. दरम्यान मतदानाच्याच पूर्वसंध्येला अनिल चौधरी यांच्या जाहीर माघारीमुळे किंवा निवडणुकीत थांबल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.